राहुल गांधींचा मोदींच्या निवासस्थानाजवळ 2.5 तासांपासून ठिय्या आंदोलन हे सुरूच आहे। लोकांनी आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलंय। राहुल गांधींच्या मोदींच्या निवासस्थानाजवळ जवळपास 2.5 तासांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे। जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि राहुल गांधी यांनी जितेंद्र सिंह यांच्याकडे आपल्या 5 मागण्या दिलेल्या आहेत। या 5 मागण्यांचा विचार केला जावा अशी मागणी त्यांची आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा घेतला जावा, आंदोलकांवरील लाठीचार्जची चौकशी व्हावी अशी मागणी राहुल गांधींची आहे। पेपर फुटीच्या मुद्द्यावर सभागृहामध्ये चर्चा व्हावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। राहुल गांधींकडून मंत्री जितेंद्र सिंह यांच्याकडे 5 मागण्या करण्यात आलेल्या आहेत। गृहमंत्र्यांनी सर्व प्रकरणावर भूमिका मांडावी अशी त्यांची मागणी आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी प्रमुख मागणी त्यांच्याकडून केली जाते। चलो पीएम हाऊस, काँग्रेसचं ट्विट करत आता हे आवाहन आहे। राहुल गांधी यांनी आवाहन केल्यानंतर आता काँग्रेसकडून देखील आता ट्विट करण्यात आलेला आहे। चलो पीएम हाऊस, 7 लोककल्याण मार्ग या ठिकाणी पंतप्रधानांचं निवासस्थान आणि या ठिकाणी आता एकत्र या असं आवाहन राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलं आणि त्याच्यानंतर आता काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देखील आता आवाहन करण्यात आलेलं आहे। चलो पीएम हाऊस असा हा फोटो जो आहे तो ट्विटरवर देण्यात आलेला आहे आणि आवाहन करण्यात आलेलं आहे की प्रत्येक नागरिकानं या आंदोलनामध्ये, या ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ राहुल गांधींचं 2.5 तासांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे। काँग्रेसचे नेते, खासदार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। केरळचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील या आंदोलनामध्ये सहभागी होऊन राहुल गांधींची भेट घेऊन या ठिकाणाहून निघालेले आहेत। दिल्लीमधलं राजकीय वातावरण हे चांगलंच तापलेलं आहे। काल ज्यावेळेला आंदोलनकर्त्यांवर ज्या पद्धतीनं लाठीचार्ज झाला त्याचा निषेध हा प्रत्येक स्तरातून आणि विरोधी पक्षांकडून केला जातोय। राहुल गांधींकडून मंत्री जितेंद्र सिंह यांच्याकडे कोणत्या 5 मागण्या करण्यात आल्या ते आपण पाहताय। पहिली मागणी, गृहमंत्री अमित शहांनी सर्व प्रकरणावर आपली भूमिका मांडावी। दुसरी मागणी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या। तिसरी मागणी आहे, आंदोलकांवरील लाठीचार्जची चौकशी व्हावी। चौथी मागणी आहे, विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर सभागृहामध्ये चर्चा व्हावी। 5वी मागणी आहे, गृहसचिवांनी चर्चेच्या वेळेला उपस्थित राहावं। या 5 प्रमुख मागण्या राहुल गांधी यांच्याकडून जितेंद्र सिंह यांच्याकडे करण्यात आलेल्या आहेत आणि जितेंद्र सिंह यांनी ह्या 5 मागण्या घेऊन आता ते अमित शहांकडे गेल्याची माहिती मिळते। थेट आपण दिल्लीमध्ये जाऊयात, ज्या ठिकाणी काँग्रेससाठी आंदोलन सुरू आहे। थेट प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी तिथे आहेत। प्रमोद, राहुल गांधी, प्रियंका गांधी गेल्या 2.5 तासांपासून या ठिकाणी ठिय्या देऊन आहेत। आपल्याला बघायला मिळते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 7 लोककल्याण मार्ग आहे निवासस्थान, त्या ठिकाणी हे सगळे ठिय्या मांडून बसलेले दिसत आहेत। राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील, के.सी. वेणुगोपाल त्यांच्यासह इतर पक्षाचे जे खासदार आहेत, सोबतच दिल्लीतले नेते, हे सगळे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे 7 लोककल्याण मार्ग आहे निवासस्थान, त्या ठिकाणी हे सगळे ठिय्या मांडून बसलेले दिसत आहेत। राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील, के.सी. वेणुगोपाल त्यांच्यासह इतर पक्षाचे जे खासदार आहेत, सोबतच दिल्लीतले नेते, हे सगळे या ठिकाणी ठिय्या मांडून बसल्याचं बघायला मिळतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी निखिल या सगळ्यांकडून केली जाते। दुसरीकडे बघायला गेलं तर कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे देखील या ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। काही वेळापूर्वी म्हणजे साधारणतः तासाभरापूर्वी सरकारच्या वतीने चर्चा करण्यासाठी जे राज्यमंत्री आहेत पंतप्रधान कार्यालयाचे जितेंद्र सिंग ते या ठिकाणी चर्चेसाठी पोहोचलेले होते। ते असतील किंवा गृहसचिव हे दोघजण, त्या दोघांनी, राहुल गांधी आणि के.सी. वेणुगोपाल या दोघांसोबत चर्चा केली। मात्र राहुल गांधी यांनी या ठिकाणी स्पष्टपणे नकार दिला चर्चेला
किंवा त्यांच्यासोबत त्यांची चर्चा 10 ते 15 मिनिटं झाली, पण तिथं कुठल्याही पद्धतीचा तोडगा नाही निघाल्याच्या नंतर याच ठिकाणावरनं जितेंद्र सिंग यांनी जे गृहसचिव होते त्यांच्या माध्यमातून जी माहिती मिळते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन लावण्याचा देखील प्रयत्न केला होता. त्यानंतर चर्चा कुठल्याही पद्धतीची न झाल्यानंतर जितेंद्र सिंग साधारणतः अर्ध्या तासाच्या नंतर इथून निघाले आणि ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भेटीसाठी गेलेले आहेत. सध्या त्यांची भेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सुरू आहे. निखिल, आता इथं जी माहिती मिळते त्या माहितीनुसार पुन्हा एकदा जितेंद्र सिंग असतील किंवा सरकारच्या वतीने वरिष्ठ मंत्री राहुल गांधी आणि या सगळ्या खासदारांसोबत चर्चेसाठी येऊ शकतात अशा पद्धतीची माहिती आहे. पण राहुल गांधी आणि इतर खासदार मात्र ठिय्या आंदोलनावरती ठाम असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. आपण बघू शकतो दृश्यांच्या माध्यमातून प्रियंका गांधी हे सध्या आहे दृश्यांच्या माध्यमात दिसत आहेत. सोबतच कुमारी शैलजा नक्कीच असतील. प्रमोद, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. हेडलाईन्सची वेळ झाली आहे, हेडलाईन्स पाहूयात.